दर महिन्याच्या अखेरीला मन की बात या कार्यक्रमातून देशातील घरोघरी पोहोचून संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशात अनेक चांगले बदल पाहिले. डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया अशा अनेक अभियानांमधून आपण आपल्या देशाची यशस्वी वाटचाल पाहिली. तसेच देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा झळकवणे, देशाची आंतरराष्ट्रीय धोरणे, सुरक्षा व्यवस्था मजबूत होताना आपण पाहिली. भारताची प्राचीन योग पद्धत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात केली. नोटबंदी, ट्रिपल तलाक, कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक, बँक मर्जर, जीएसटी यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. तसेच संपूर्ण देशात समान नागरी कायदा राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर देशात पायाभूत सुविधांचा विकास तसेच डिजिटल साक्षरतेवर भर दिला. देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट, प्रत्येक नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पोहोचवणे, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी स्किल इंडियाचा उपक्रमामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. तरुणींना स्वयंरोजगार, व्यवसायासाठी मुद्रा लोन योजना, उज्ज्वला योजनेमुळे आज भारतातील घराघरात LPG सिलेंडर पोहोचले. आवास योजनेअंतर्गत गरजूंना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून दिलं. जन आरोग्य योजनेअंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतच्या उपचारासाठी विमा उपलब्ध करून दिला. यासारखे अनेक धोरणात्मक बदल आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बघायला मिळाले. आपल्या देशाला 2030 पर्यंत विकसित देश बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण हो, ज्यामार्फत भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाही मराठी वृत्तवाहिनीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.